नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. वडा अगदी कुरकुरीत व्हावा, तेलामध्ये सोडल्यावर फुटू नये किंवा जास्त तेल पिऊ नये म्हणून इथे मी काही टिप्स सांगितले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 कप भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. त्यासाठी मी 1 कप उकडलेला बटाटा किसून घेतला आहे आणि अर्धा कप भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेतले आहे. आता आपण हा साबुदाणा चॉपर मध्ये घालून थोडा मॅश करून घेऊ, म्हणजे वडा तेलात सोडल्यावर फुटत नाही. 2 ते 3 वेळा फिरवून थोडासा कुस्करून घ्यायचा आहे. अगदीच पेस्ट करायची नाही. अशा प्रकारे आता सर्व साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी उकडलेला बटाटा घालायचा आहे. 2 कप साबुदाण्याला 1 कप बटाटा अगदी योग्य प्रमाण आहे. बटाटा जास्त झाला किंवा साबुदाणा जरी जास्त घातला तर वडे वातट होतात. अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घातले आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस घालून आता हे सर्व मिश्रण हाताने चांगले मिक्स करून एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे आहे. मिश्रण जितके छान मळले जाईल तितके वडा करायला सोपे जाते. आता आपण याचे वडे करायला घेऊ. अशा प्रकारे तुम्हाला बारीक मोठा ज्या आकाराचा वडा करायचा आहे तेवढा गोळा घेऊन हातावर असे दाब देऊन हातावर फिरवत छान वडा तयार करून घ्यायचा आहे. पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला तेल लावू शकता किंवा तुम्हाला हातावर जमत नसल्यास एखाद्या प्लास्टिक पिशवीवर देखील वडा तयार करू शकता. कुठेही चीर राहू न देता अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये मीडियम साईजचे 10 ते 12 वडे तयार होतात. आता आपण हे वडे तळून घेऊया. वडा तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम केले आहे. आता आपण यामध्ये एक एक वडा सोडून घेऊया. तेल अगदी कडकडीत गरम असले पाहिजे, नाहीतर वडा सोडल्यावर तेलाचे तापमान कमी होऊन वडे तेल पितात व कुरकुरीत होत नाही. वडे चांगले तळेपर्यंत गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच असावा. आता वडा एका बाजूने चांगला भाजला गेला आहे. याला हलके झाऱ्याने परतून घेऊया. वडे दोन्ही बाजूनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत. वडे तळून होत आले की छान टम्म फुगतात. बघा आता यांना सोनेरी रंग आला आहे. आता आपण हे साबुदाणा वडे काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे राहिलेले सर्व वडे तळून घ्यायचे आहेत.
बघू शकता खूप छान क्रिस्पी झाले आहेत ही साबुदाणा वडे. तर तुम्हाला ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.